नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आलो आहोत गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजचे गद्रे सर यांना भेटायला. तुम्हाला तर माहिती आहे, याच्या आधी आपण गद्रे सरांचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, रत्नागिरी, गुहागर, दापोली इथे व्हिजिट केलं. त्यांचा रत्नागिरीतला फेमस प्रोजेक्ट म्हणजे आपला चैतन्य सृष्टी. तिथे जवळजवळ 70 बंगल्यांचा जो प्रोजेक्ट होता आणि तो त्यांनी अम्युनिटीज सगळ्यात डिलिव्हर केलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून इंटिरियर डिझायनर म्हणून ते काम करतात. गेल्या 8 वर्षापासून ते कोकणामध्ये डेव्हलपर म्हणून काम करतात आणि त्यांनी बऱ्याच आपल्या कोकणवासियांना मुंबई पुण्यामध्ये जे राहत आहेत तर त्यांना कोकणवंत बनवलेलं आहे. तर आज आपण गद्रे सरांबरोबर ना कोकणवंत व्हा याच्याबद्दलच किंवा त्यांचे जे वेगळे नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत तर त्याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत. तर गद्रे सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सो गद्रे सर, पहिल्यांदा तर आपला हाच प्रश्न आहे की आपलं कोकणवंत व्हा. ओके, जरा परत एकदा आपल्या ऑडियन्सला कोकणवंत व्हा याच्याबद्दल थोडं सांगा. कोकणवंत व्हा हा म्हणून मी 5 सूत्री लोकांना नेहमी सांगतो की तुम्हाला जर कोकणात कायमचं स्थायिक व्हायचं असेल हा तर 5 सूत्री कार्यक्रम तुम्ही करा. आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ Okay. सिरीज पण केली की तुम्ही एक तरी स्किल असं डेव्हलप करा हा की जे तुमच्या पॅशनच्या, तुमच्या आवडीचं जवळचं आहे, हा की ज्याच्यात तुमचं बऱ्यापैकी तुम्ही महारत एक प्रकारे मिळवू शकता. असे एक तरी स्किल डेव्हलप करा. राईट. त्या स्किलच्या अनुसार तुम्हाला काय वाटतं की कोणत्या प्रदेशात, कोकणात मी कुठे राहिलो हा तर त्या स्किलचा मी उपयोग करून घेऊ शकतो. राईट. तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून तुमचा, तर तुम्ही कोकणात कुठेही राहा. आज बघायला गेलं तर शहरासारखं कोकणातल्या शहरांच्या जवळ बऱ्यापैकी नेटवर्क आहे. बऱ्याच काही ठिकाणी नसेल, अगदी खेडेगावात नसेल, पण बऱ्याच ठिकाणी आता नेटवर्क उपलब्ध आहे. जर तुम्ही असे काही व्यवसाय करत आहात, खूप लोकेशन स्पेसिफिक असतील, हा तर आता उद्या तुम्ही तुमचा व्यवसाय समजा आपण म्हणूया की रेस्टॉरंट एखाद्याला चालू करायचं, हा. तिथे मात्र तुम्ही कुठेतरी खेडेगावात चालू केलं तर तुम्हाला व्यवसाय होईल असं नाही. किंवा तुम्हाला शेतीशी पूरक किंवा तिकडच्या आंबे असतील याच्याशी पूरक काही व्यवसाय करायचा असेल तर ती जिथे काय म्हणतो त्याला आपण रॉ मटेरियल अवेलेबल असेल तिथे तुम्हाला व्यवसाय करायला लागेल. तर आपण लोकांना नेहमी सांगतो असं एखादं स्किल डेव्हलप करा. त्याच्यानंतर त्या स्किलचा उपयोग होऊ शकेल हा असं लोकेशन निवडा. राईट. कोकण हे प्रचंड पसरलेले आहे, अगदी रायगड पासून ते अगदी सिंधुदुर्ग. गोव्यापर्यंत. तर तिकडनं कुठचंही तरी असं लोकेशन निवडा की येस, मला इथे राहायला आणि माझं पुढचं आयुष्य काढायला मला आवडेल. आवडेल. तुमच्या वयानुसार तुमच्या गरजा बदलणार आहेत. हा. तुमची लहान मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाचा विचार करावा लागणार आहे. या सगळ्याचा सारासार विचार करून तुम्ही एक लोकेशन निवडा. त्याच्यानंतर तिथे जे लोकेशन तुम्ही निवडाल तिथे ताबडतोब इन्व्हेस्टमेंट करा. राईट. कारण द मोमेंट आज तुम्ही एक आठवडा जरी लेट केलात हा तरी तुम्हाला किंमत, आज तू गेले 5-6 वर्ष Yes, yes, yes. ओळखतोयस आणि किमती, जमिनीच्या किमती असतील किंवा ह्या कशा प्रमाणात वाढतायत. आम्ही चैतन्य सृष्टीतला, मला आठवतंय, 26 लाखाला विकलेला बंगलो ओके. 2-2.5 वर्षात 46 लाखाला विकलेला आहे. हा आम्हाला मिळणार उत्पन्न तेवढंच आहे, म्हणजे आम्ही काय त्याच्यात प्रॉफिट प्रचंड केलाय अशातला भाग नाहीये. पण खर्च वाढत जात आहेत. खर्च Right. वाढत गेले की त्याच्या किमती वाढत जात आहेत. हा या सगळ्याचा विचार जर केलास तर तुमचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वेळ, क्षण हा तुमच्यासाठी महाग असणार आहे. राईट. तर त्याचा विचार करा आणि अशा ठिकाणी की जिथे तुम्हाला भले आज नाही तर 2 ते 3 वर्षांनी जावंच वाटेल तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्यानंतर तुमच्या घरच्यांना, हा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुमच्या घरच्यांना, तुमच्या वरती जे लोक अवलंबून आहेत, राईट. असे जे स्टेक होल्डर आहेत, तुमचे आई वडील असतील, भाऊ बहीण असेल, मुलं असतील, बायको असेल, सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या राईट. की मी हा एक महत्वाचा निर्णय घेतोय. कारण त्यांच्या सोबतीशिवाय हा तुम्ही काय पुढे जाऊ शकणार नाही. राईट. त्यांना एक प्रॉपर प्लॅनिंग करा. राईट. त्यांना हे कॉन्फिडन्स कधी येणार, मी फक्त कोकणात जातो असं म्हटलं तर कॉन्फिडन्स येणार नाही. ते वेड्यात काढतील, लोक म्हणतील हा वेडा झालाय. राईट. तर त्यांच्या समोर एक योग्य मांडणी करा. राईट. प्रोजेक्ट. प्रोजेक्शन द्या त्यांना की येस, हा मला व्यवसाय करायचा आहे आणि हे असं असं मी करू शकतो. हा आज चैतन्य सृष्टीमध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो की एक सिंगापूरचे क्लायंट आहेत. हा ते सिंगापुरी, त्यांनी आमच्या चैतन्य सृष्टीत कधी मला भेटलेले नाही. हा बुकिंगच्या वेळेला बुकिंग सुद्धा आमच्याच माणसाच्या वरती पॉवर ऑफ अटर्नी देऊन त्यांनी बुकिंग केलं. येस. त्यांचं काम पूर्ण झालं तरी 2 ते 3 वर्ष ते बघायला आले नव्हते. आपलं हा. कुठे घर आहे, काम पूर्ण झालं, त्यांच्या नावाने सेलडीड पण आम्ही करून दिलं हा त्यांच्या अपरोक्ष पॉवर ऑफ अटर्नीच्या बेसिसवरती. आणि 3 वर्षानंतर माझ्या दत्त जयंतीला मागच्या, आमच्या, तुला माहिती आहे तिथे येस. देऊळ आहे आणि नेहमी चांगला उत्सव असतो तिथे, तिथे मला ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी सिंगापूर सोडायचं ठरवलंय. हा तिथे ते सायबर सिक्युरिटीचा व्यवसाय करतात. हो. अच्छा. सायबर सिक्युरिटीच्या मध्ये व्यवसाय करतात की ते, मी जगात, माझे सगळे कस्टमर जगात आहेत. तर मी सिंगापूरमध्ये माझी कंपनी जरी रजिस्टर असली तरी मी इथे राहून व्यवसाय करू शकतो. आरामात. Yes. त्यांचा मुलगा हा हार्डली 8वी या 9वीत असेल हा आणि ही वॉज ऑल्सो एक्सायटेड, हा हिज वाईफ ऑल्सो एक्सायटेड. हा तर हे जे आहे, हा. हे त्यांना समजतंय, आज सिंगापूरमध्ये राहिलेल्या माणसाला समजतंय, पण आपल्याला समजत नाही. आणि आपण
अनफॉर्च्युनेटली एकाच ह्याच्यात राहिलेलं आहे की परप्रांतीयांना घेऊ देऊ मी हा. घेणार नाही हा. पण परप्रांतीयांना पण घेऊ देऊ काय याच्यातच अडकलेलं होतं. तर हे लवकरात लवकर समजलं पाहिजे. तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, आपल्या घरच्यांना थोडक्यात विश्वासात घ्या हा. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तिथे राहिला जा हा. आणि परतीचे दोर कापून टाका. मी Right. नेहमी सांगतो वाजली तर पुंगी असं करू नका. Right. तुम्ही जिथे जा तुम्ही एकदा परतीचे दोर कापून टाकलेत हा. की तुमचे प्रयत्नाला धार पण येईल, Right. तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने प्रयत्न कराल आणि खरोखर कोणतेही जेव्हा आपल्याकडे बरेच पर्याय शिल्लक असतात ना तेव्हा हा. माणूस गोंधळून जातो. राईट राईट आणि आयुष्याच्या अशा महत्वाच्या प्रश्नांच्या बाबत जर आपल्या असे आपण विचार करत राहिलो आणि गोंधळत राहिलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. राईट करेक्ट. त्यामुळे एकदा ते परतीचे दोर कापून टाका आणि खूप सुंदर हा. आयुष्य तुम्ही तिथे जगू शकता. हा. आणि जर तुम्ही आज प्रॉपर्टी घेतली तर तयार नाहीये प्रॉपर्टी, हा. मी तर म्हणतो आता जसं एखादा तुम्ही बंगलो घेताय आमच्याकडे हा. तर काय आम्ही लगेच बंगलो तुम्हाला देत नाही, रेडी पजेशन आम्ही करतच नाही, आम्ही प्रत्येक गोष्ट कस्टमायझेशन करतो. सो घेतलं 2 वर्ष तुम्ही रेंटवरती राहायला जा, हा. हा. तुमचं घर तयार होईपर्यंत रेंटवरती राहायला जा हा. आणि ज्या वेळेला तुमचं घर तयार होईल तोपर्यंत तुम्ही सेटल पण असाल. राईट करेक्ट. तर हे पंचसूत्री आपण लोकांना सांगतोय. ओके. आणि ती लोकांना आता पटायला पण लागली. मला फोन करतात, हा. मला कमेंट्स आमच्या याला येतात, स्वतःहून फोन करून सांगतात. राईट. सो पीपल आर गेटिंग कन्व्हिन्स. सर चैतन्य सृष्टीमध्ये सर 70 बंगलो होते तर त्याच्यामध्ये तुम्ही बांधून दिलात, कोकणवंत केलात त्यांना. तसंच आता आपला नवीन प्रोजेक्ट आहे हो. सद्गुरू सहवास. नवीन म्हणण्यापेक्षा तो अर्धा तर ऑलरेडी बुक हो. झालाय, त्याच्यावरती बंगलोज पण रेडी झाले, राईट. तो सद्गुरू सहवास. तर Yes. आता सर रत्नागिरीचं असं काय स्पेशल आहे सर की एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलपमेंट चालली आहे, लोक 35-40 मध्ये आजकाल रत्नागिरीला शिफ्ट होत आहेत. तर बरोबर. रत्नागिरीबद्दल सर काय बोलाल आणि आपला जो सद्गुरू सहवास प्रोजेक्ट आहे हो. तर त्याच्याबद्दल काय बोलाल सर? आज रत्नागिरी सारखं जे लोकेशन आहे ना, एक तर जायला यायला अत्यंत कनेक्टिव्हिटी, सुपर कनेक्टिव्हिटी आहे. हा, right. तुम्ही विमानातनं जरी जगातनं कुठे आलात, मुंबईला उतरलात, मुंबईतनं ट्रेन पकडून रत्नागिरीला सहज पोहोचू शकता. येस. किंवा तुम्ही मुंबईत किंवा पण ठाण्यात, पुण्यात कुठेही राहत असाल, हा. पनवेलला राहत असाल तरी सुद्धा इझिली तुम्ही रत्नागिरीला Yes, इतक्या yes. ट्रेन्स आहेत. हा. ट्रेनचं बुकिंग हा मोठा चॅलेंज आहे, पण तो हा. कालांतराने राहणार नाही. राईट. जे तात्काळ बुकिंग करतात त्यांना तात्काळ नेहमी, म्हणजे मला आजपर्यंत असं कधीच झालं नाही हा. की मला ट्रेनचं बुकिंग झालं नाही म्हणून. हा. मी फ्रँकली सांगतो. अर्थात गणपतीचे दिवस आणि हे सोडले येस. तर तुम्हाला तात्काळमध्ये बुकिंग नक्की मिळतं आणि तुम्ही इझिली पोहोचू शकता Right. रत्नागिरीत. मुंबई गोवा हायवे पण आपला complete ऍब्सोल्युटली. होतो आणि आता. जवळजवळ आता मी नेहमी जात असतो, अगदी बराचसा पार्ट रेडी झालेला आहे आणि तो देवा कृपेनेच होतोय असं म्हणूया, Yes. पण होईलच तो Yes. येत्या काही दिवसामध्ये. तर ते होत आहे. लोक कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे, चांगल्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. ओके. अच्छा. आज रत्नागिरीमध्ये बेस्ट इंटरनॅशनल स्कूल्स आहेत आणि त्याच्याच जोडीने बेस्ट पॉसिबल मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत. राईट. आज माणसाला ह्याच खऱ्या मूलभूत गरजा लागतात राईट. खऱ्या अर्थाने विचार केला तर. पाणी आहे का? काही ठिकाणी येस पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, पण तुला माहिती आहे आपण प्रोजेक्ट जेव्हा घेतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच घेत असतो. तर हे असताना का नाही राहायचं रत्नागिरी? राईट. तर लोक हा विचार करतात. हा. मी 30-35 आहे, माझ्या मुलाला चांगलं मी ठिकाणी एज्युकेशन. एज्युकेशन देऊ शकतो. आज लोक आज विचार कर की मुंबईत ज्या किमतीत काही मोठ्या घरांच्या, म्हणजे मी ज्या घरात राहतो त्याची जी स्टॅम्प ड्युटी असेल ना तेवढ्या तुम्हाला रत्नागिरीत घर येतं. येस. बरोबर आहे ना? किंवा थोडीसं तुम्ही जर 40-50, म्हणजे आमच्याकडे सगळ्यात महाग जर बंगलोची किंमत असेल ती 50-55 लाख. राईट. आज मुंबईत तुम्हाला काय मिळते काहीच 50-55 लाखात? 50-55 लाखात तुम्हाला पाहिजे वन असेल आरके तर- पण मिळणार नाही. हा, आणि तुम्हाला कुठेतरी लांब जायला लागेल. हा. कल्याण, डोंबिवली तिथे राहावं लागेल. तिथेही मला वाटत नाही की तिथे तुम्ही आम्ही जो बंगला देतो हा. त्याच्या जोडीचा फ्लॅट तुम्हाला मिळू शकेल. राईट. राईट. तर आज लोकांना हे ऑप्शन आवडत आहेत. त्यामुळे ज्यांना कनेक्टिव्हिटीला महत्व आहे, ज्यांना मध्ये मध्ये का ना होई मुंबईला यावं लागणार आहे, जर तुमचं गाडी जरी असेल किंवा ट्रेननी जर तुम्ही, मी प्रॅक्टिकली माझ्या साईटवरती सकाळच्या ट्रेननी जाऊन दुपारची ट्रेन पकडून रात्री पार्ल्याच्या घरी येतो आणि घरी जेवतो मी. हा. राईट. तर ह्याच्या एवढं कन्व्हिनियंट असं लोकेशन हा. हा आपल्या कोकणामध्ये नाही. तर हे कनेक्टिव्हिटी, त्याच्यामुळे आज लोक रत्नागिरीला कम्पॅरेटिव्हली जास्त महत्व देत आहेत. म्हणजे जो ज्यांना व्यवसाय करायचा आहे हा. असे लोक रत्नागिरीत घेत आहेत. आणि आपलं जे प्रोजेक्ट आहे, हा. तू मगाशी विचारलंस की तुमच्या प्रोजेक्ट बद्दल, ते रत्नागिरी स्टेशन पासून हार्डली 15 मिनिटाच्या अंतरावरती. ओके. रिक्षानी रेग्युलर पानवल म्हणून गाव आहे. हा. आज रत्नागिरीची डेव्हलपमेंट ज्या दिशेला चालू आहे हा. त्या दिशेलाच आहे. हा. त्याच्यामुळे एकतर अगदी म्हणजे लोक ज्यांना मुंबईत परत यायचे ट्रेननी, हा. ते आधीच्या ट्रेन स्टेशनवरून ट्रेन निघाली की घरातून निघतात. अच्छा. ओके. हे किती मोठं सुख आहे, हा. कळलं की नाही? आणि त्याचबरोबर हायवे पासून फक्त 1.25 किलोमीटर. राईट.
आज कोकणाची रत्नागिरीची जी डेव्हलपमेंट होते हा ती टुवर्ड्स, जर तू बघितलंस तर पानवलच्या Highway दिशेने आहे, हा त्याच दिशेला आहे. त्यामुळे लोकांना कालांतराने मिळणारे हा शेवट जो 30-35चा माणूस आहे तो बऱ्याच वेळेला आपल्या फ्युचरचा विचार करताना जी आपण इन्व्हेस्टमेंट, आणि प्रत्येकाने करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असतो. राईट आज तुम्ही तुमचं सेकंड होम घेताना कुठेतरी जंगलामध्ये घेतलं, हा ओके, की जे विकताना तुम्हाला कधीतरी असं होईल की जे विकताना सुद्धा त्रास होईल आणि तिथे राहणं पण त्रासदायक होईल. राईट अशी जेव्हा स्थिती येईल हा त्यावेळेला तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. राईट राईट आज फॉर्च्युनेटली असं आहे की जे कनेक्टिव्हिटी आहे, शहर जवळ येते, त्यामुळे कालांतराने ते फर्स्ट होम पण होणार आहे. हे रिझन आहे की लोक कोकणामध्ये मुळात रत्नागिरीत येताना, आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये एकतर मी म्हटलं तसं कनेक्टिव्हिटी, आणि Right. आपण ते म्हणून हा. चैतन्य सृष्टीत आपण थोडीशी कोलारू वगैरे अशी घरं घेतली आहेत. तिथे एक हा. वेगळं आपण माहोल तयार क्रिएट केला. केला तर आम्ही हे जे बंगलो आहेत ना, हे अत्यंत मॉडर्न करतो. ओके मला स्वतःला ना कोकणातलं घर म्हणजे ती छपरा वगैरे मला आवडतच नाही. हा म्हणजे नुसते कौलं टाकून फक्त 300 फूट जागा लोकांच्या गळ्यात मारायची, हा हे मला पटतच नाही. आणि आपण का करायचं? हा कोकणातल्या माणसांनी का लहान विचार करायचा, का साधा विचार करायचा? राईट त्यामुळे आपण हे सद्गुरू सहवास आहे, तिथे आपण बेस्ट पॉसिबल अम्युनिटीज देतोय राईट प्रोजेक्टमध्ये. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जसा बंगला नसेल ना, असे बंगले आपण तिथे बांधतोय. ओके ग्लास रेलिंग पासून सगळं हा. मेंटेनन्स फ्री. आम्ही चैतन्य सृष्टी बांधताना हा जे जे काही लहान सहान चुकासुद्धा आमच्याकडनं राहिल्या असतील ना, हा. त्या सगळ्या आम्ही तिथे एलिमिनेट. राईट येस येस आणि तिथे आपण एक सद्गुरू वाटिका करतोय, हा ते तू येस पाहिलेलं आहेस. येस बघितले ते रस्त्याला लागू नये, की लोकांना आम्ही अननेसरली अनवॉन्टेड अम्युनिटीज पण देत नाही. राईट आम्ही अनवॉन्टेड गोष्टी कुठच्याही तिथे देत नाही. हा बेस्ट पॉसिबल बंगलो. आता कालच मी जाऊन आमचं सगळं अम्युनिटीज पाहिजे त्याच्यातल्या ज्या बंगलोच्या आतल्या अम्युनिटी सिलेक्ट करून राईट जे बेस्ट आहे ते आम्ही घेऊन चाललो. हा म्हणजे आम्हाला, मी ज्या शॉपमध्ये गेलो होतो, माझे गेले 25 वर्षाचे संबंध आहेत इंटिरियरच्या व्यवसायात असल्यामुळे, त्यांनी मला विचारलं की साहब आप रत्नागिरी के लिए ले रहे हा. हैं ये क्या मुंबई के लिए ले रहे हा हैं? बाहर में मुंबई के मे बी इतना अच्छा क्वालिटी का टाइल्स आजकल लोग वापरते नहीं. हा म्हणजे अशा पद्धतीचं आपण बेस्ट क्वालिटी मटेरियल आज तिथे देतोय. सो हे दिट इज अबाउट अवर प्रोजेक्ट, आणि हा. लोकांना आवडतंय. आणि म्हणूनच तू बघितलंस की काहीच हार्डली 9 महिने, 1 वर्ष झालं असेल, हा हा 1 सव्वा वर्ष झालं असेल, अर्धे आपल्या प्लॉट तर आपले गेलेले आहेत आणि काहीच प्लॉट आता शिल्लक नाही. येस येस लोकांना आवडते. सो गद्रे सर, आता मी जेव्हा पूर्ण म्हणजे पालघर पासून आपल्या गोव्यापर्यंत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग याच्यामध्ये फिरत असतो, वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघतो, तर याच्यामध्ये ना कम्पॅरेटिव्हली म्हणजे काही प्रोजेक्ट असतात एकदम बजेट प्रोजेक्ट असतात, हो. आणि तुमचे जे प्रोजेक्ट असतात ना, तर त्याच्यामध्ये एक थोडं लाईफस्टाईल एलिमेंट आहे. ओके, त्याच्यामध्ये क्वालिटी दिसते. ओके, तुमच्या एक पूर्ण प्रोजेक्टचा एक लुक असतो, तुमच्या अम्युनिटीज पण पूर्णपणे कम्प्लीट असतात. ओके, म्हणजे तुम्ही नुसते काही काही ठिकाणी म्हणजे एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लॉट विकतच नाही, तुम्ही बंगल्या सकटच विकता. हो हो. ओके, सो ही जी क्वालिटी आहे, ओके, मग त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा आहे कस्टमर कडून? ती कसं आहे माहितीये का, 2 प्रकारचे कस्टमर असतात. हा की मला परवडत नाही, हा हे म्हणणं मी समजू शकतो की हा. एखाद्या माणसाकडे नाही आहेत पैसे. हा. आणि एक असतो डेव्हलपर. हा मग कसं होतं की जशी मागणी तसा पुरवठा, राईट बरोबर आहे की हा. नाही? तर डेव्हलपर काय म्हणतो की लोकांना जे परवडत आहे ते मी देतो, राईट मला काय करायचंय. राईट पण मी मुळामध्ये ना डेव्हलपर मुळातच नाहीये. राईट मला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे माझं पॅशन आहे. राईट लोकांसाठी काय चांगलं आहे करणं हे माझं पॅशन आहे. राईट सो मी असं कधीच विचार करत नाही की एखादा माणूस एक गोष्ट 25 लाखाला विकतोय तर मी 30 लाखाला विकली, माझी जाईल का? राईट ज्यांना क्वालिटीची व्हॅल्यू आहे ते हा. माझ्याकडे येणार, हा समजून घेणार. हा मी कोणाला आग्रह करत नाही, समजून घेणार. हा आणि मी मुळामध्ये उलटा नेहमी विचार केलेला आहे. राईट लोकांना काय परवडतं हा. याच्यापेक्षा त्यांच्यासाठी योग्य काय आहे. राईट करेक्ट गॉट माय पॉइंट. हा. की लोकांना काय परवडतं. आता घरामध्ये आपण अन्न शिजवतो, हा बरोबर आहे ना? आपण अन्न घ्यायला जातो हा त्यावेळेला हा विचार करतो का की मला काय परवडतंय? राईट आपण काय म्हणतो, सगळ्यात चांगला तांदूळ दाखव, राईट सगळ्यात चांगला गहू दाखव, बरोबर आहे की नाही? सगळ्यात चांगला आपला प्रयत्न असतो की सगळ्यात स्वच्छ रेस्टॉरंटमध्ये जाऊन मी जेवीन, सगळ्यात चांगले आणि मजबूत कपडे मी वापरीन. राईट पण जे घर आपल्याला सावली देणार आहे, आयुष्यभर आपल्याला त्याच्याबरोबर घालवायचं आहे, आपली स्वप्न आपण तिथे पाहणार आहोत, तिथे जाताना मग लोक का असा विचार करत नाहीत. त्यामुळे माझा नेहमी आग्रह असतो की तुम्ही क्वालिटी बघा, काय गोष्टी आम्ही देतोय. आज चैतन्य सृष्टीमध्ये आमच्या नाहीच्या, मी असं म्हणणार नाही की 100% प्रॉब्लेम हे नाहीत, पण तुम्ही आज जर गेलास चैतन्य सृष्टीमध्ये, तू अनेक प्रोजेक्ट फिरले, येस 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 तू 5 वर्षापूर्वी जसा हा प्रोजेक्ट होता, हा 4 वर्षापूर्वी, तसाच तुला आजही तसाच दिसतो. राईट वेल मेंटेन. हा प्रत्येक कुठेही तुला
अनफिनिश दिसणार नाही, कुठेतरी गळतीच लागले आणि प्लास्टिक उगाच घालून ठेवलंय असं तुला दिसणार नाही. आजही लोक गेल्यानंतर त्यांना वाटतं रे हा आत्ताच झालेला प्रोजेक्ट. राईट. कारण शेवटी काय आहे की मी व्यावसायिक म्हणून जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीकडे बघणार आणि तुला जे परवडेल म्हणून जेव्हा मी तुला देणार, त्याचा अर्थ मी काय कम्युनिकेट करतोय, तुला परवडतंय म्हणून मी दिलंय, आता हे सगळे प्रॉब्लेम तुझे आहेत. राईट. कळलं की नाही? मला त्या पद्धतीच्या कॉम्पिटिशन मध्ये मला रसच नाही. राईट. आम्हाला लोकांना चांगलंच द्यायचंय. मी मुळात डेव्हलपर नाहीच आहे, मी समजतच नाही स्वतःला डेव्हलपर. राईट. माझा हेतू हाच आहे, लोकांना कोकणवंत कर, म्हणजे लोकांना कोकणवंत कर आणि नंतर त्यांना डोक्याला ताप दे, असं तर नाही ना आपण काय म्हणू शकत. लोकांना कोकणवंत करताना त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, आज माझ्याकडे बंगला घेताना एक्सपिरियन्स काय आहे, हे माझ्या जेवढं महत्वाचं आहे. मी जेव्हा बंगला पूर्ण करीन तेव्हा त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि त्याचा तिथे राहताना पुढच्या 5 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा आहे, राईट. ह्या सगळ्याचा विचार करून आपण हे सगळं करत असतो. आणि त्याच्यासाठी ज्यांना हे कळतं, समजतं, ज्यांच्याकडे विजन आहे आणि ज्यांना चांगली क्वालिटी म्हणजे काय आणि ज्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे समजतं, ते डोळे झाकून आमच्याकडनं घरं घेतात. पण आमचं स्पष्ट असतं मत की ही आम्ही, कारण मुळातच आमच्याकडे ती पॉलिसीच नाही, काहीतरी पैसे सांगायचे मग काहीतरी कमी जास्त करायचं. कारण जे मी नेहमी असंच माझा ऍटिट्यूड ठेवलेला आहे, जे योग्य आहे तेच मागायचं, तेच द्यायचं. आणि एखाद्या माणसाला जर तो माझ्यावर विश्वास ठेवतोय, त्याला म्हणून मी त्याला 15 रुपयात द्यायची, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि माझ्याशी निगोशिएट करतोय त्याला 12 रुपयात द्यायची, 10 रुपयात द्यायची, म्हटल्यानंतर माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवलाय त्याच्यावरती एका प्रकारे अन्याय केल्यासारखं आहे. तर आम्ही तेही करत नाही आणि लोकांना ज्यांना आवडतं ते घेतात. ओके. आणि त्यामुळे ते मेंटेनही करू शकतात. सो गद्रे सर, आता बघा रत्नागिरीमध्ये तर आपण चैतन्य सृष्टी तर डेव्हलप केलंच, आता सद्गुरू सहवास पण डेव्हलप करतोय, पण त्याचबरोबर आता तुम्ही गुहागरमध्ये सर तुम्ही आता चैतन्य सहवास घेऊन येतात, जो मस्तपैकी तुमचा बसस्थान बसला आता रत्नागिरीमध्ये. पण मग गुहागरमध्ये आपला हा चैतन्य सहवास प्रोजेक्ट घेऊन तुम्ही का आलात सर? 2 गोष्टी आहेत त्याच्यासाठी. एक तर कोकणवंत व्हा आणि रत्नागिरीतच घर घ्या, हा पण माझं म्हणणं नाहीये. कुठेही घ्या, कोकणात या, हा माझा मुळात आग्रह आहे. मग आपण कुठे काय काय करू शकतो ह्याचा जेव्हा मी विचार केला, मी असं अजिबात म्हणणार नाही की सिंधुदुर्ग योग्य नाहीये किंवा काय. आमची तिथे जाण्याची क्षमता नाहीये, आम्ही तिथे जाऊन काम नाही करू शकत, म्हणून आमचं केवळ आम्ही सिंधुदुर्ग निवडलं नाही. पण रत्नागिरी हा जिल्हा आम्ही निवडलेला आहे, तो आमचा कम्फर्ट झोन आहे काम करण्याच्या दृष्टीने. लोकांच्याही गरजा होत्या, मला असंख्य अशा रिक्वायरमेंट आल्यात ना की तुमचं फक्त रत्नागिरीच आहे का, गुहागरमध्ये नाही का, तुमचं दापोलीत नाही का. त्यावेळेला मग आम्ही हा स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतला की आपल्याला अशा वेगवेगळ्या, आणि प्रत्येक प्रोजेक्ट मग वेगळा करायचा, मग ते कॉपी नाही करायचं. मग प्रत्येक प्रोजेक्टचा युएसपी इज नॉट जस्ट फॉर काय म्हणतो त्याला आपण सेलिंग पर्पज, तर खरोखर युटिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपण प्रत्येक ठिकाणी काय देऊ शकतो. त्याला विचार केला त्यावेळेला आता रत्नागिरी इज अबाउट कन्व्हिनियन्स, स्टेट अवे कन्व्हिनियन्स. गुहागर इज अबाउट मोर ऑफ अ लाईफस्टाईल. रत्नागिरी मधला जो घर घेणारा ग्राहक आहे आमचा, तो 30 ते 40-50 सगळ्या वयोगटातले, पण 30 ते 40-50 वयोगटातली मुलंही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण ज्यांना असं वाटतंय ना की येस आपलं आता कमवलंय आपण, घरचं आता लोन फिटलेलं आहे, मुलं सेटल झालेली आहेत, त्यांची म्हणावी तशी आपल्यावर जबाबदारी नाही आणि आता मला माझ्यासाठी वेळ पाहिजे, मग तो मला ट्रेननी जायची गरज नाही, मी माझी गाडी घेऊन जाईल. ट्रेननी गेलं तरी जाऊ शकतो, असं काही लांब नाहीये. चिपळूणवरून हार्डली 20 किलोमीटर आहे आणि दर 10-15-20 मिनिटांनी, कारण ते मुख्य आपलं जे गुहागरचं जे आहे ते असं कुठे लांब नाहीये, हम रस्त्यावरती आपला प्रोजेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही इझिली कम्युट करू शकता. चिपळूण ही तसं म्हणायला गेलं तर खूप चांगली सिटी आहे. रत्नागिरीच्या अगोदर चिपळूण ही म्हणजे तिथे जेव्हा MIDC आलं ती मेजर सिटी आहे, त्यामुळे तिथून 20 किलोमीटर वरती आहे. बरं, आपलं जे आहे लोकेशन हे सुद्धा मार्ग तामाणेला तिथून हार्डली 3 किलोमीटर आणि मढाळ म्हणून गाव आहे, हायवे पासून परत 1.25 किलोमीटर वरती. तर त्यामुळे ते पण कन्व्हिनियंट खूप लोकेशन आहे आणि अत्यंत शांत असं लोकेशन आहे. संपूर्ण मातीचा प्लॉट आहे, त्यामुळे ज्यांना, आणि म्हणून आम्ही तिथे प्लॉट साईज पण मोठ्या ठेवलेले आहेत की ज्यांना आपलं उर्वरित आयुष्य शांततेत, आनंदात, झाडांच्या सोबत घालवायचंय, ओके, त्यांच्यासाठी एक घर आहे. म्हणून आपण त्याचा जो पूर्ण जो कॉन्सेप्ट आहे तो आम्ही असा ठेवलेला आहे की गावची घरं, त्याच्यामध्ये टिपिकल ज्याला आपण म्हणतो की गाव एक वसवणं, हाच आमचा उद्देश आहे. म्हणून सगळ्या प्लॉटची साईज आपण मोठी ठेवलेली आहे की जिथे भरपूर झाडं लावता येतील, ओके, आणि गावच्या सारखी घरं, आणि ती कस्टमाइज. म्हणून आपण तिथे प्युअर आपला, तुला लक्षात आलं असेल की आपण तिथे मागच्या वेळेला बोललो होतो, प्युअर होम्स आपण ज्याला म्हणतोय,
सो सो प्युअर होम्स म्हणजे सर काय कॉन्सेप्ट आहे? तर पी फॉर पर्सनलाइज. हा. आता आपण काय करतो की बंगलो म्हटल्यानंतर प्रत्येकाचं, मी लोकांना सांगतो किंवा मलाही नंतर जेव्हा आपण चैतन्य सृष्टी केलं, हा. केल्यानंतर लोकांच्या काहीतरी परत रिक्वायरमेंट असायच्या राईट. आणि मग आपली अप्रुव्हल घेतलेली असायची. मग आपण काही करू शकत नाही, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही, तरी आम्ही काही प्रमाणात तेही करण्याचा प्रयत्न केला चैतन्य सृष्टीत. तर पर्सनलाइज आपण सोल्युशन द्यावं. राईट. पर्सनलाइज म्हणजे प्रत्येक माणसाच्या गरजा वेगळ्या, जेवढी माणसं तेवढ्या त्यांच्या गरजा आहेत, प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत. हा. आणि मला नेहमी, माझा लहान मुलगा आहे तो मला नेहमी म्हणायचो की तुम्ही ऍड मध्ये म्हणता हा. की तुमच्या स्वप्नातलं घर, हा. त्यांची स्वप्न तू तुझ्या डोळ्यांनी कशी बघतोस. राईट. ओके. सो मला हे खरंच जाणवलं, म्हणजे त्याच्या स्वप्नातल्या संकल्पना वेगळ्या असतील ना, राईट. प्रत्येकाच्या घर म्हणून संकल्पना वेगळ्या असू शकतात. तर ते समजून घेऊन आपण प्रत्येक घर हे कस्टमाइज करून देतो. राईट. सो आपण त्याला पर्सनलाइज म्हटलंय, की प्रत्येकाच्या गरजा समजून घेणं. लोक मला विचारतात की सर 10 मिनिटं मी तुम्हाला भेटायला आलं तर चालेल का? हा. म्हटलं 10 नाही 2 तास भेटायला आहे. हा. मला लोकांचे प्रश्न समजून घ्यायला आवडतं, राईट. आणि मी मुळात कन्सल्टंट आहे, हा. डिझाईन कन्सल्टन्सीमध्ये आहे अनेक वर्ष. लोकांच्या गरजा काय आहेत मी एन्जॉय करतो त्या गोष्टी, हा. हा. ते माझं पॅशन आहे. तर त्यामुळे तुमच्या गरजांप्रमाणे आम्ही ते प्रत्येक गोष्ट डिझाईन करून देतो. Right. कोणाला छोटं घर हवंय, मोठी बाहेरची जागा हवी, हा. कोणाला बाहेरची जागा कमी चालणार आहे पण घर मोठं हवंय. राईट. तो लोक प्रत्येक आपापल्या रिक्वायरमेंट घेऊन येतात आणि आम्ही प्रयत्न करतोय त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट पूर्ण करणे. कोणाला 1+1 पाहिजे, हा. की बाबा गेल्यानंतर असं पिक्टोरियस पाहिजे, की हा. गेलं पिक्चर मध्ये दाखवतात तशी इकडनं जिना जातोय. कारण काही लोकांचं बंगला म्हटलं की स्टेअरकेस आली, टेरेस आला, तर त्यांना त्या पद्धतीची आपण घरं करून देतो Right. आणि बेस्ट ऑफ क्लास सोल्युशन आपण देतोय. सो पी फॉर पर्सनलाइज. येस. आता यू म्हणजे युनिक, हा. किंवा ज्याला आपण म्हणतो की अनमॅच. जर तुम्ही ते एवढं पर्सनलाइज केलेलं आहे हा. तर ते अनमॅचच होणार आहे राईट. एका अर्थी. तर त्याच्यामध्ये आपण युनिक का म्हणतोय, कारण आपण त्याची जी फीचर्स डिझाईन केलेली आहेत ती Right. अत्यंत वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली आहेत. आणि जरी आम्ही पर्सनलाइज देत असलो, हा. त्याच्यात आपण एक करतोय की आम्ही जे स्टँडर्ड बेसिक डिझाईन निवडलेलं आहे हा. त्याबाबत मात्र आम्ही कुठचंही कॉम्प्रोमाइज करत नाही. हा. आणि जरी प्रत्येक घर वेगळं असलं हा. तरी जेव्हा ही आपली स्कीम पूर्ण डेव्हलप होईल त्यावेळेला ते एक प्रकारचं गाव किंवा एका रिसॉर्टमध्ये आल्यासारखं, एकाच टाईपच्या घरांच्या कॉलनीमध्ये लुक आल्यासारखं त्याच्यात असं. लुक, आणि तरी सुद्धा ते पर्सनलाइज असेल. ओके. ते आपण स्टार्ट टू एंड ते प्रयत्न करणार आहोत. त्याच्या Yes. कलर्स कॉम्बिनेशन मध्ये असेल किंवा याच्यामध्ये प्रत्येक घर वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो हा एक युनिक आहे, वेगळं असणार आहे प्रत्येक घर. आर फॉर रिलॅक्स हा. हे मुळामध्ये शांततेसाठीच घर आहे, हा. की ज्यांना कसं आहे माहितीये, मी मगाशी म्हटलं तसं की लोकांचा प्रचंड त्यांचा आयुष्याचा वेळ आहे ना, हा. आयुष्यातला वेळ हा धकाधकीत गेलेला आहे, रेल्वेमध्ये गेलेला आहे, मेहनतीमध्ये गेलेला आहे. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला छान तुमच्या आवडीची झाडं, आता मी जिथे राहतो हा. आम्हाला आमच्या घरामध्ये झाडं लावायला परमिशन नाही, घराच्या बाहेर हा. सोसायटीची परमिशन नाही. तुळशी वृंदावन लावायचं असेल तर सेक्रेटरीची परमिशन घ्यायला लागते. राईट. सो हे दिवस आहेत आज आपल्या. हा. तर आज आपण म्हणतो की मोठा प्लॉट घ्या, हा. तुम्हाला पाहिजे त्या साईजचं घर करा, हा. पाहिजे ती झाडं लावा. आज Right. प्रत्येक प्लॉटमध्ये 10-10 झाडं आम्ही ऑलरेडी लावलेली आहेत. राईट. तू पाहिलेली असते, आपण डेव्हलपमेंट केलेली आहे, तिथे आपण त्याला ड्रीप इरिगेशन सगळं करून ठेवलेलं आहे. हा. तुम्हाला पाहिजे तिथे झाडं लावा. हा. कळलं की नाही, की जिथे झाडं तुमची असतील, जमीन तुमची असेल, भिंती तुमच्या असतील, छत पण तुमचं असेल, राईट. तुम्हाला कोणी विचारणार नाही की घरात हे तुम्ही का केलं किंवा काय नाही केलं. हा. सो आणि तिथे तुम्ही खरोखर शांत, तुम्हाला जे तुमचे छंद असतील हा. ते तुम्ही तिथे जोपासू शकता. मी ज्याला आपण म्हणतो रिटायर्ड लाईफ जरी चांगलं घालवायचं असेल त्यांच्यासाठी पण खूप हा चांगला हम्म. ऑप्शन आहे. कारण सगळं म्हणायला गेलं तर शांतता आहे, पण हम रस्त्यावरती आहे, एकवशी नाहीये. ऑलरेडी आजूबाजूला थोडीफार घरं पण झालेली आहेत. हा. 1 किलोमीटरवरती हायवे आहे, 3 हा. किलोमीटरवरती मार्गतामाने बाजारपेठ आहे, सगळ्या गरजेच्या वस्तू मिळतात, राईट. कुठची अशी अडचण तिथे नाही. राईट. सो तुम्ही खूप छान, म्हणजे ज्यांना शांततेत आयुष्य घालवायचंय, रिलॅक्स घालवायचंय, हा. त्यांच्यासाठी सुपर्ब असं लोकेशन आणि प्रोजेक्ट आहे. ई फॉर इको फ्रेंडली. हा. पण हे पूर्ण जे प्रोजेक्ट आहे हे गावच्या घरांच्या धर्तीवर बांधतोय. ओके. कोकणातली जी गावची घरं होती त्याला आपण काही पर्सेंटेज चिरा जो आहे तो ओपन ठेवतोय, राईट. की जे घर ब्रीथ करेल तुमचं. राईट. प्रत्येक तिथे काय अगदी आपण सारवणारी जमीन नाही ठेवणार, हा. त्याच्यासाठी आपण जे काय बेस्ट सोल्युशन असेल ते देऊ, जे इझी टू मेंटेन असेल. राईट. पण तिथे तुम्ही तुमच्या, मी म्हटलं तसं की झाडाझुडपांच्या जवळ तुम्ही राहताय. राईट. आज हे खूप महाग झालेलं आहे आपल्याला, की आपल्या इथे झाडं तोडण्यावरती आंदोलन व्हायची वेळ आली, Right, ती right. परिस्थिती आज आलेली आहे. येस. आणि म्हणून हा खूप युनिक असा कॉन्सेप्ट आहे. हा. जसं चैतन्य सहवास आपला हा जो प्रोजेक्ट आहे, तसं जसं सद्गुरू सहवास हा. हा खूप कनेक्टेड असा प्रोजेक्ट आहे.
बेस्ट पॉसिबल मॉडर्न अम्युनिटीजने असा परिपूर्ण असा प्रोजेक्ट आहे. तर हा आपला जो प्रोजेक्ट आहे हा गुहागरचा, तो अत्यंत ज्याला लेट बॅक टाईपचा म्हणतो, की Yes. ते कंटाळाला की आपण रिसॉर्टवरती राहतो, तसा हा प्रोजेक्ट आहे. हा तो प्रत्येक प्रोजेक्ट आपण हा युनिक आणि त्या जागेशी अनुरूप असे आपण प्रोजेक्ट करतोय. आज लोकांना कन्फ्युज काय झालेत माहितीये का, लोकांना ना घ्यायचंय. हम्म. माझ्याकडे जेव्हा लोक येतात ना, 80% लोक असेल ना, सर आम्ही 2 वर्षापासून शोधतोय, राईट. सर आम्ही 3 वर्षापासून शोधतोय, सर आम्ही अनेक प्रोजेक्ट बघितले, पण त्यांना गोंधळतात लोक. हा त्याची मी म्हटलं तसं की प्राइसिंग एक चॅलेंज आहे. हा त्याच्यापेक्षा जबरदस्त एक मोठा चॅलेंज काय माहितीये का, हिडन कॉस्ट. राईट. आज लोक जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात, हा ज्यांना फक्त जमीन विकायची, गेला तर प्लॉट गेला, बंगला गेला तर बंगला गेला, त्यांनी बांधला तर बांधला, नाही बांधला तर नाही बांधला, असं ज्यांना करायचे काम ना, तिथे काय होतं माहितीये का, की खूप चुकीची माहिती दिली जाते. राईट. संपूर्ण माहिती दिली जात नाही. 30 लाखात तुम्हाला घर देतो, हा 25 लाखात घर देतो, अनेक गोष्टींच्या किमती सांगितल्याच जात नाही. राईट. तुम्ही जर कन्स्ट्रक्शन केलं, तुम्हाला लोन घ्यायचं असेल किंवा हा. नाही जरी घ्यायचं असेल, तुमची घराची व्हॅल्यू हा एक निर्माण होण्यासाठी किंवा ती कागदावर येण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्हाला बिल घेणं गरजेचं आहे. मग हा. बिलाची अपेक्षा केल्यानंतर मग तुम्हाला ते जीएसटी भरायला लागेल. हा हे नंतर किमती, आता आमच्याकडे क्लायंट आले होते मागच्या याच्यामध्ये, त्यांनी एक म्हणजे ही स्टोरी खरोखर शेअर करणारी आहे. त्यांनी ठरवलं की आपल्याला गुहागरचीच गोष्ट आहे, हा. गुहागरमध्ये घर घ्यायचं, आणि एका माणसाकडनं प्लॉट खरेदी. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मागचं आधी तुम्ही प्लॉटचं रजिस्ट्रेशन करा. हा. मग त्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे लागते. बिचारे कधी व्यवहार केलेला नाही कस्टमरनी, त्यांना हे काही माहिती पण नाहीत विषय, की स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. एका बीएसटी मध्ये काम करतात हा. आणि कायम ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत, आपल्या बीएसटीच्या क्वार्टर्स. क्वार्टर्स मध्ये. कधी कुठचे घर किंवा असा व्यवहार केलेला नाही. स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय हेही माहिती नाही. हा त्यामुळे त्यांनी कशी करून ती स्टॅम्प ड्युटी, जेव्हा घर बांधायला, म्हणजे घराला बांधकामाला एक त्यांनी 17-18 लाख रुपये ठेवलं. बाजूला ठेवले. हम्म. घराचा जेव्हा बांधकामाचा विषय आला, त्यावेळेला सांगितलं आता आमच्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोला. हा आणि कॉन्ट्रॅक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी ते खरे रंग दाखवायला सुरुवात केली, की हे 18 लाखामध्ये आम्ही हे देणार आहोत, हा हे असं असं आहे. हा. मग तो म्हणाला ठीक आहे, मला आता मुलीच्या नावावरती लोन पण घ्यायचंय. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला असं जर असेल तर तुम्हाला त्याचं बिल घ्यायला लागेल. हा. बिल दिलं तर 18 लाखावरती जीएसटी 18% भरायला लागेल. हो अच्छा. हा अशी करून त्यांची जी व्हॅल्यू होती ती जवळजवळ 7 लाख रुपये एक्स्ट्रा झाली. हा त्यांनी जे अपेक्षित एक ठेवला होता फिगर, त्याच्यापेक्षा 7 लाख रुपये त्यांना ओव्हरऑल हा. आर्किटेक्टची फी द्यायला लागते, हे त्यांना माहिती नाही. ओके. हा. मग आम्ही ग्रामपंचायतीकडनं परमिशन घेऊन देऊ. हा. ग्रामपंचायतीला कुठच्याही बांधकामाचे अधिकार, हे परमिशन देण्याचे अधिकार नाही, ते टाउन प्लॅनिंगला आहे. राईट. ग्रामपंचायतीकडे कुठचाही टेक्निकल स्टाफ नाही, ते देऊच शकत नाही. राईट. टाउन प्लॅनिंग तुम्हाला ऑनलाईन आता परमिशन घ्यायला लागते, 1.5 लाख रुपये खर्च येतो परमिशन, आणि त्याची ओसी घेऊन देण्याची पण जबाबदारी त्याची नाही. राईट. प्लॉट तुमचा आहे, आम्ही फक्त बांधून देणार, हा अप्रुव्हल घेण्याची जबाबदारी तुमची आहे. राईट. मग आर्किटेक्टची फी एवढी लागेल, मग आर्किटेक्ट ओसी घेण्याची फी एवढी लागेल, असं करून जेव्हा 7 लाख, आज अनफॉर्च्युनेटली प्लॉटचे तर पैसे इन्व्हेस्ट झाले, राईट. ते गेले त्याचे पैसे. हा आता उरले 17-18 लाख रुपये. आता 18 लाखामध्ये 7 लाख रुपये तो माणूस कुठून आणणार, Right. एक मध्यमवर्गीय माणूस. हा त्यामुळे प्लॉट दिसतोय त्याला, हा पण आपलं घर तो बांधू शकत नाही. राईट. त्यामुळे आमच्याकडे अशा कुठचे आम्ही हिडन कॉस्ट ठेवत नाही. जी प्राइस सांगतो ती फुल अँड फायनल, त्याच्यामध्ये सगळं म्हणजे सगळं सगळं permissions, अगदी everything. सगळं सगळं. तिथे काहीच म्हणजे जीएसटी नाही, एक वर्षाचा मेंटेनन्स पण आम्ही आधी घेतो. ओके. सो लोकांना सगळ्या गोष्टी ज्या आम्ही देतो, आमच्याकडे जेव्हा भेटायला येतात, ज्या आम्ही देणार आणि ज्या देणार नाही, त्याची क्लॅरिटी सुरुवातीपासून दिलेली आहे. ओके. Yes. सो सर आता बघा, कोणाला तरी आता चैतन्य सहवास मध्ये घर तर घ्यायचं आहे. हो. ओके. आणि त्याला आता जाऊन साईट व्हिजिट करायची आहे, तुम्हाला येऊन भेटायचं आहे. हो. ओके. तर ही सगळी प्रोसिजर आपण कसं करतो सर? एक तर आमचं मुंबईत मध्यमवर्ती ठिकाणी अगदी अंधेरीला आपलं ऑफिस आहे. येस, जिथे आपण आता तिथे बसतो. आपण बसलेलो, तर Yes. तिथे आपण भेटू शकतो आणि सगळी माहिती तुम्ही घ्या. माझं असं नेहमी आग्रह असतो, मी तर लोकांना सांगतो, तुम्हाला आमच्याकडनं नाही घ्यायचंय ना, तुम्हाला अजूनही शंका आहेत ना, काही हरकत नाही, तुम्ही या, मला भेटा, हा तुमचे सगळे प्रश्न विचारा. हा. मलाकडे प्रश्न विचारून दुसरीकडे घर घ्या, राईट. पण स्वप्न पूर्ण करा. येस. लोकांना मी आग्रह असतो, म्हणून तुम्ही या माझ्याकडे, भरपूर वेळ मी देईन तुम्हाला, तुमचे हा. सगळे प्रश्न विचारा मला, आणि तुम्ही इकडे येऊन बघू शकता. हा. तुम्हाला जर डायरेक्ट साईट वरती जायचं असेल हा. तर चिपळूणवरून लोकांना आपण पिकअप ड्रॉपची फॅसिलिटी दिलेली आहे, येस. की निदान त्यांनी चिपळूणपर्यंत जावं. हा आम्ही लोकांना मुंबईपासून कोणालाही याची फॅसिलिटी देत नाही, तसली साईट व्हिजिटची. कारण ज्याला इंटरेस्ट आहे ना, आम्हाला हा. त्यांचा इंटरेस्ट बघायचा असतो, राईट. हाऊ रिअली ही इज इंटरेस्टेड.
तुम्ही चिपळूण पर्यंत जा, चिपळूणवरनं आमचा माणूस तुम्हाला गाडीने घेऊन जाईल, Right. साईट व्हिजिट करून हम्म. परत चिपळूणला नेऊन तुम्हाला सोडेल. ही हा. सगळी व्यवस्था आपली तिथे आहे. हा. जशी आपल्या रत्नागिरीत पण आहे, चैतन्य सृष्टीला पण होती. आपला जो सद्गुरू सहवासला आहे तिथे तुम्ही स्टेशनवरती उतरला हा. की साईडवरती नेऊन आणून तुम्हाला परत स्टेशनवर सोडण्यापर्यंत आपण सगळी जबाबदारी घेतो. ओके. तर ही ऑलरेडी तिथे व्यवस्था आहे. आणि दोन्हीकडे तुम्ही इथे हा. बघून ऑनलाईन सुद्धा बघू शकता. हा. बरेच लोक म्हणजे आमच्याकडे तर असे लोक आहेत की ज्यांनी म्हणजे मलाही नवल वाटतं की लोक कसा म्हणजे एवढा विश्वास ठेवतात आमच्यावरती हा. की इथे आमचा माणूस तिथे असतो आणि व्हिडिओ कॉलवरती हा. ते साईट व्हिजिट करतात आणि बुकिंग करतात. राईट. असे बुकिंग आमच्याकडे झालेले आहेत. सो युएस मधनं पण झालेले आहेत. हा. सो असेही लोक अशा पद्धतीने करू शकतात. आणि मी तर ना तुम्हाला नक्की सांगेन की गद्रे सरांचं जे अंधेरीमधलं ऑफिस आहे तर तिथे एकदा नक्की व्हिजिट करा. काय माहितीये, एखाद्या व्यक्तीचं जे ऑफिस आपण जेव्हा व्हिजिट करतो ना तेव्हा आपण बघतो त्यांचं ऑफिस, त्यांनी त्या प्रकारे किती प्रेमाने ते बनवलंय, त्याचं जे इंटिरियर आहे, त्याची एक क्वालिटी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की जो माणूस त्याचं स्वतःचं ऑफिस अशा प्रकारे डेव्हलप करतो, अशा प्रकारे डिझाईन करतो, तसंच तो तुमचं घर पण तसंच डिझाईन करणार आहे. तर तुम्हाला कोकणवंत व्हायचं आहे ना, कोकणमध्ये घर घ्यायचं आहे ना, तर एकदा गद्रे सरांनी येऊन इथे ऑफिसमध्ये तरी नक्की भेटा. नक्की. एवढं तर तुम्ही करू नक्की, शकता. नक्की. मुंबईमध्ये Yes, आहात yes, yes. आणि एकदम सेंट्रलाइज लोकेशनवरती आहे. स्क्रीनवरती ना तुम्हाला ऑफिसचा ऍड्रेस पण दिसत असेल. ओके. Yes. तर सरांचा कॉन्टॅक्ट, स्टाफचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सरांच्या एकदा ऑफिसला नक्की व्हिजिट करा. आणि कोकणवंत व्हायचं आहे ना तर एकदा भेटून तरी जा सरांना, एवढं तर Yes, नक्कीच yes, yes. सांगेन मी. सगळ्यांना आग्रहाचं मला खूप आग्रह करायचं सगळ्यांना की नुसती आता परप्रांतांचे गोष्टी सोडून द्या. परप्रांतीयांना जागा, मला प्रचंड राग येतो म्हणजे की हा. जेव्हा लोक असे, मगाशीच आपली चर्चा झाली होती, येस येस. परप्रांतीयांना जागा विकू नका, हा. हा लोकांचा एकच घोष असतो. स्वतः जागा घेण्याबाबत ते निष्क्रिय आहेत. राईट. कोकणासाठी काही केलेलं नाही आयुष्यामध्ये, हा. पण लोकांना शहाणपण शिकवतात परप्रांतीयांना विकू नका म्हणून. आणि कुठचीही अपॉर्च्युनिटी परप्रांतीय काय येतात हा. ह्याचा विचार कोणी करत नाही. राईट. त्यांना ज्या अपॉर्च्युनिटी दिसतात, हा. परप्रांतीय मुळात मुंबईत का आला, हा. बरोबर आहे की नाही, आणि मुंबईत आला तो आला आता कोकणात का आला, राईट. हा आपण विचार का नाही करत होत. Right. आणि त्यांना जे समजतं ते आपल्याला का नाही समजत आहे. राईट. या प्रत्येकाने विचार करा, जे तुम्हाला परवडेल, योग्य वाटेल. आणि मीच असं नाही तर बरेच चांगले डेव्हलपर्स आज हा. आहेत, ते तळमळीने काम करणारे आहेत. हा. त्यांच्याकडे जा आणि तुम्हाला जे आवडेल, ज्या पद्धतीचं तुम्हाला सोयीचं वाटेल, योग्य वाटेल अशी गुंतवणूक करा. गद्रे सर, आता बघा बऱ्याच जणांचं ना एवढं बंगलो बांधायचं बजेट नसतं. ते काय म्हणतात की बंगलो तर आम्ही बांधू नंतर, पण आता ऍटलीस्ट प्लॉट तर बुक करून ठेवूया, कारण तेवढे तर पैसे जमलेत. नाहीतर नंतर असं होईल की जेव्हा प्लॉट बुक करायला जाऊ तेव्हा प्लॉटच्या प्राइसेस पण भरपूर वाढले असतील, जसं तुम्ही दापोलीचं उदाहरण दिलं. हो, तर पण तुम्ही तर आता प्लॉट तर नुसते विकत नाहीत, तुम्ही तर पूर्ण बंगलो बांधूनच पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करूनच विकतात. मग अशा लोकांचं काय सर? सी आमच्याही आता काही वर्ष आता आपण काम करताना ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आम्ही आमच्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये ना कुठेही जिथे आम्ही बंगलोची स्कीम करतो हा. ना तिथे आम्ही प्लॉट देत नाही. ओके. त्याची स्पेसिफिक कारण आहेत की त्या स्कीमची डेव्हलपमेंट मग तशी होत नाही. राईट. मग ते प्लॉट पडून राहतात, स्कीम पडून राहते, अम्युनिटीज कोणी वापरत नाही, त्या पडून राहतात. आणि मग जे घर बांधतात त्यांना तो एक पाहिजे तसा एक चांगला एक्सपिरियन्स तिथे काही राहत नाही कालांतराने. त्यामुळे आम्ही एक्झिस्टिंग जे स्कीम आहेत त्याच्यात आपण नुसते प्लॉट देत नाही. पण आमच्या जेव्हा असं लक्षात आलं की येस, लोकांना हवंय, इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू हवंय, किंवा कालांतराने घर बांधायचंय पण आज अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे फंड्स नाहीये, लिमिटेशन्स आहेत त्यांना, त्यांच्या आजच्या प्रायोरिटी काहीतरी वेगळ्या आहेत, तर अशा लोकांसाठी आपण लवकर प्लॉटिंगच्या स्कीमचा आपण विचार करतोय. ओके. पण डेफिनेटली ते पण असं असेल की जे खणखणीत नाणं ज्याला आपण हा. म्हणतो की जे कायम वाजलं पाहिजे. हा. आज आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो तेव्हा कसं आहे की आज मी जेव्हा डेव्हलपर म्हणून एखादी जागा विकतो, मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करतो, ऍडव्हर्टायझिंग करतो आणि ते प्लॉट विकतो, पण तो प्लॉट उद्या हा. तुम्हाला सुद्धा तशाच इझिली विकता आलं पाहिजे. Right. असं लोकेशन पाहिजे, त्याचं अम्युनिटीज तशा पाहिजेत, त्याला आपण म्हणतो ना खणखणीत नाणं. तर अशा पद्धतीचे काही प्रोजेक्ट्सवरती आपलं काम चालू आहे की जिथे आपण लोकांना फक्त प्लॉट्स, पण डेव्हलप प्लॉट्स आपण लोकांना ऑफर करणार आहोत, आणि जेणेकरून की त्यांना लवकरात लवकर तिथे घरही बांधता येईल, ओके. किंवा Amenities खूप already चांगलं- develop हो, हो, हो. आणि त्यांना वाटलं, पण अम्युनिटी सुद्धा अशा देतोय आपण हा. की ज्याचा भार त्यांच्यावरती होणार नाही. ओके. अननेसली अशा अम्युनिटी डेव्हलप आपण करत नाही की ज्याचा त्यांना अननेसली त्याचा उपयोग त्यांना होणार नाही. राईट. पण असं आणि असे प्रोजेक्ट आहेत की त्यांना एकतर तिथे घर बांधावं असं वाटेल, हा. एकतर लोकेशन अशी निवडलेली आहे की येणाऱ्या काळात आज नाही तर 2 वर्षात मला घर बांधायचंच आहे, एक तर अशी लोकेशन आहेत, किंवा उद्या त्यांनी ठरवलं आफ्टर 5 years डाऊन द लाईन मला ही इन्व्हेस्टमेंट केलेली, मला त्याचे पैसे मिळायला पाहिजेत, तर त्यांना तो विकताना
अडचण येणार नाही विशेष हम्म. अशाच पद्धतीची लोकेशन्स आपण निवडलेली आहेत हा. आणि ज्यांना नुसत्या प्लॉटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची आहे हा. पण ज्याला म्हणतो त्याचं खणखणीत नाणं चांदीच्या किमतीत ज्यांना सोनं घ्यायचंय हा. थोडक्यात त्यांच्यासाठी आपण काही प्रोजेक्ट आता लॉन्च होतील आपले हा. आणि ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा अशी कोणाच्या डोक्यात आतापासून ज्यांना वाटत असेल इन्व्हेस्टमेंट Yes. करायचं ते आमच्याशी संपर्क करू शकतात त्यांचं काय विलिंगनेस आहे त्यांची आवड आमच्याशी शेअर करू शकतात जेव्हा आपण तो तसे प्रोजेक्ट लॉन्च करू त्यावेळेला तुम्ही त्याच्यात revert आम्ही back त्यांना रिव्हर्ट बॅक करू आणि बिंग त्यांनी खूप अर्ली स्टेजमध्ये इंटरेस्ट दाखवल्यामुळे आणि आपल्यासाठी ते थांबतायत आपल्यावर एवढा विश्वास दाखवल्यामुळे त्यांना आपण खूप चांगल्या प्राइसमध्ये सुद्धा आपण तो देऊ. ओके. सो आज आपण गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीच्या गद्रे सरांबरोबर खूप छान गप्पा मारल्या. त्यांचे जे वेगवेगळे व्हेरियस प्रोजेक्ट आहेत, चैतन्य सृष्टी म्हणा, सद्गुरू सहवास म्हणा, चैतन्य सहवास म्हणा, किंवा आता दापोलीला पण त्यांचा अजून एक नवीन प्रोजेक्ट येतोय, तर त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेतलं. जर तुम्हाला स्वतःला कोकणवंत व्हायचं असेल तर तुम्ही गद्रे सरांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. त्यांचं जे अंधेरीमधलं सुंदर असं ऑफिस आहे तिकडे व्हिजिट करा. आणि कोकणवंत व्हायचं आहे तर गद्रे सर हे तुम्ही एक सिनोनिमस करून ठेवा. ओके. आणि सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि वेगवेगळी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला रत्नागिरीमध्ये जर घर हवं असेल तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. गुहागरमध्ये हवा आहे तरी कॉन्टॅक्ट करू शकता. सो जर तुम्हाला कोकणवंत व्हायचं असेल, रत्नागिरी, दापोली आणि गुहागर इथे कुठेही तुम्हाला घर घ्यायचं असेल, तुमचा स्वप्नातला बंगला बांधायचा असेल आणि कोकणवंत व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि गद्रे सरांच्या आपल्या अंधेरीमधल्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या साईट्स आहेत तर त्यांना पण नक्की व्हिजिट करूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.